नांदेड वाघाळा शहरातील विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मांस विक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। शिवसेना नगरसेविका नीलम यादव गुरखुद्दे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना पत्र देत या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नांदेड शहरातील विविध गल्ल्या आणि परिसरांमध्ये आवश्यक परवानगीशिवाय तसंच आरोग्यविषयक नियमांची पायमल्ली करत मांस विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री होत असल्यानं दुर्गंधी, कचरा आणि सांडपाण्याची समस्या निर्माण होत आहे। या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून विशेषतः लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। तसंच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे। ही मागणी कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नसून नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या अवैध मांस विक्रीच्या दुकानांविरोधात असल्याचं नगरसेविका नीलम यादव गुरखुद्दे यांनी स्पष्ट केलं। उघड्यावर आणि नियमबाह्य पद्धतीने मांस विक्री होत असल्यानं विविध समाज घटकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते। शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी शहरातील सर्व मांस विक्रीच्या दुकानांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांच्या परवानग्यांची तपासणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर तात्काळ कारवाई करून ती बंद करावी, तसंच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे।